हॅलो! आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी निकिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज होती दीप अमावस्या आणि सण म्हटला की एक्स्ट्रा तर कामं आलीच आपली. तर सकाळी लवकर उठून आधी स्वतःचं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग अंगण आहे, उंबरठा आहे तो स्वच्छ धुवून घेतला. तर एकदा का अंगण आणि उंबरठा स्वच्छ धुवून घेतला, की तो वाळतो तोवर मग मी माझी बाकीची घरातली कामं असेल तर ती करून घेत असते. तर आज सोमवार होता त्यामुळे टिफिन देखील मला बनवायचा होता. तर पटपट त्यामुळे सकाळचं स्वयंपाकाची कामं पण केली आणि त्यानंतर मग रांगोळी काढून घेतली. आज उंबरठ्यावर मला हळदीचं लेपन करायचं होतं तर ते देखील करून घेतलं आणि तुळशीजवळ पण छान अशी फुलांची रांगोळी मी काढून घेतली. वेळ जरी माझ्याकडे कमी असेल तरी अगदी छोटीशी रांगोळी काढायचा मी प्रयत्न करत असते. एकतर मला त्याची आवड पण आहे आणि रांगोळी काढल्यानंतर वातावरण खूप छान प्रसन्न वाटतं. कधी वेळ नसला की छाप्यांची रांगोळी पण मी काढत असते. पण हल्ली प्लॅनिंग थोडं असं करत असते की ज्याने माझी सगळी कामं व्यवस्थित होत असतात. एखाद दिवशी धावपळ होते तर त्यावेळी नक्कीच मी छाप्यांची रांगोळी पण काढून पटपट आवरून घेत असते. आता सकाळ-सकाळी आपल्याला भरपूर कामं असतात, तर त्यात मला टिफिन देखील बनवायचा होता. त्यानंतर माझ्याकडे पाणी देखील सकाळीचंच येतं, त्यामुळे तेही करायचं होतं. तर आधी ती सगळी कामं केली आणि घर देखील स्वच्छ करून घेतलं आणि मग देवपूजा करायला घेतली. एरवी हा जो कलश आहे, तो मी आठवड्यातून 2दा बदलत असते. म्हणजे त्यातलं जे पाणी असतं, तर ते चेंज करून घेत असते. मंगळवार आणि शुक्रवार शक्यतो अशा वारी किंवा पौर्णिमेला पाणी चेंज करून नवीन पानं ठेवून कळस भरून घेत असते. पण मुंबईचं वातावरण दमट असल्यामुळे हल्ली पावसाळ्यामध्ये मला दर 2 दिवसाआड हा कलशातलं पाणी चेंज करावं लागतं आणि पानं देखील जास्त वेळ राहत नाही, त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी मला चेंज करावी लागतात. तर आज मार्केटमध्ये आम्हाला ही जी पानं आहेत, तर ती खूप स्वस्तात मिळाली. मग आज ॲक्चुअली पूजा देखील होती. तर फुलं महाग होती. मग मी ही पानं घेतली आणि पानं आणि फुलांनी असं कॉम्बिनेशन करून आजचं डेकोरेशन करूया, असं काहीसं ठरवलं. आता डेकोरेशनसाठी मला जेवढी पानं लागणार होती, तेवढी मी बाजूला काढून घेतली आणि त्यानंतर ही 7 पानं अजून छान होती, तर ती मी कलशासाठी वापरली. आता आपलं जे नारळ आहे त्याला देखील हळदी-कुंकू लावलं आणि मग अशा पद्धतीने कलशात ठेवून उजव्या साईडला कळस ठेवून घेतला. त्यानंतर मग रुटीनची जी पूजा आहे आपली पंचोपचारे तशी पूजा करून घेतली. फुलं वाहिले, धूप-दीप ओवाळून नैवेद्य अर्पण केला. आता नैवेद्यामध्ये पण म्हणाल तर जे काही अवेलेबल असेल तर त्यातलंच मी देवाला प्रसाद म्हणून ठेवत असते. कधी ताजं दूध आलेलं असेल तर ते ठेवते, कधी फळं असतील तर ते ठेवत असते. त्यानंतर आज मी खूप छान अशी गणपतीची रांगोळी छोटूशी काढली होती. तर खूप छान दिसत आहे अगदी कमी वेळात आणि मस्त अशी रांगोळी आहे. तर तुम्ही देखील ती नक्की ट्राय करा. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की ती शेअर करणार आहे. आता स्वयंपाकाचं म्हणाल तर आज मला पुरणाचा स्वयंपाक करायचा होता. संपूर्ण आषाढ महिन्यात मी एकदा पण तळण तळलं नाही. मी प्लॅन केला होता, पण काही कारणास्तव काही जमलं नाही मला. तर मग आज ठरवलं, की पुरणाचा स्वयंपाक करू आणि पूर्ण थाळीच देवाला नैवेद्य होईल आणि तळण देखील होऊन जाईल. त्यासाठी कुकरमध्ये इथे मी हरभरा डाळ लावली आणि बाजूला आमटीसाठी जे काही कांदा, खोबरं भाजायचं होतं, तर ते देखील भाजून घेतलं. आजचा जो स्वयंपाक आहे, तर तो मी जास्त डिटेलमध्ये शेअर नाही केला, कारण व्हिडिओ मग खूप मोठा झाला असता. तर त्यासाठी जसं जमेल तशा छोट्या-छोट्या क्लिप्स घेतल्या होत्या, तर त्या इथे ॲड केल्या आहेत. तर आमटी देखील माझी फोडणी देऊन झाली होती आणि इथे पुरणाला चटका देत होते.
तर असं स्टेप बाय स्टेप माझी कामं देखील चालू होती आणि त्यासोबतच संध्याकाळच्या पूजेला काय-काय तयारी करायची आहे, तर ती देखील मी बाजूला करून घेत होती. त्यानंतर मग लास्टला पुरणपोळ्या करून घेतल्या. तळण आणि भात तेवढा बाकी होता, तर तो मी संध्याकाळी जेव्हा नैवेद्य आपण देवाला दाखवू, तर अगदी 10-15 मिनिटं करून घेईल. तर इथे पुरणपोळी पण पटपट करून घेते आणि मला असं वाटतं, की पुरणाच्या स्वयंपाकमध्ये पुरणपोळ्या जर आपल्या झाल्या, तर 50% कामं आपली तिथे होऊन जातात. बाकीची जी कामं आहेत, तर आपण येता-जाता अगदी सहज करू शकतो. त्यामुळे शक्यतो जेव्हा पण हा स्वयंपाक असतो, पटपट पुरणपोळी करून घेण्यामागेच माझा भर असतो. व्हायरल इन्फेक्शनमुळे माझा घसा देखील बसला आहे, पण तरी देखील तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात, तर त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. आणि स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग आता मी पूजेची तयारी करायला घेतली. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, फुलं मला कमी मिळाली होती, पण ही जी विड्याची पानं आहेत, तर त्याने आज पूर्ण डेकोरेशन आहे, तर ते मी केलं होतं. तसंही दिव्यांच्या खाली आपल्याला एक आसन ठेवावंच लागतं. तर त्यासाठी इथे मी विड्यांची पानंच घेतली आहे. आणि ही जी फुलांची उरली आहे, तर मागच्या वेळी Mishoवर मला खूप कमी रेंजमध्ये ही ऑफरमध्ये मिळाली होती आणि त्यावेळेला मी ती घेतली होती. पण जेव्हा पण सण असतात आणि तेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर ही उरली डेकोरेट केली, तर आपल्या पूजेतला जो लूक आहे, तो खूप चेंज होऊन जातो. तर तुम्ही देखील असे छोटे-छोटे डेकोरेटिव्ह पीस नक्कीच घ्या. त्याने आपल्या पूजेमध्ये थोडा भर पडतो. तशीही आपली देवांची पूजा म्हटली, की ती खूप छानच दिसते, पण त्यात थोडं ॲड ऑन होतं. त्यानंतर आता जो स्वयंपाक झाला होता, तर त्याची देवाला थाळी तयार करून घेतली. देवाला नैवेद्यासाठी ही मी छोटीशी थाळी सेपरेट ठेवली आहे. कुठला पण नैवेद्य असेल रोजचा किंवा मग इतर थाळी, तर मी ह्याच ताटात देवाला देत असते. आणि त्यानंतर ही जी मांडणी केली होती, तर तिथे आता संध्याकाळचे 6 वाजले होते आणि सगळे दिवे मी प्रज्वलित करून घेतले. हळदी-कुंकू, फुलं हळदी-कुंकू आधीच वाहिली होती. आता फक्त अक्षता वाहून फुलं अर्पण केली आणि आरती करायची होती, नैवेद्य अर्पण करायचा होता. सुरुवातीला कापूर आरती करून घेतली आणि त्यानंतर मग कणकेचे हे जे आपण 7 दिवे बनवले होते, तर त्याने देवांना आणि हे जे दिवे आहेत, तर त्यांना देखील ओवाळून घेतलं. दिव्यांच्या या अमावास्येची कहाणी देखील खूप छान सुंदर आहे. तर ती देखील आम्ही वाचून घेतली आणि हे आपले सण आहेत, तर त्यांच्या मागचे लॉजिक जेव्हा आपल्याला कळतात, तेव्हा अजून जास्त छान वाटतं आणि हे सण साजरे करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते किंवा प्रोत्साहन मिळत असतं. आता ह्या दिव्यांच्या अमावस्येचीच गोष्ट म्हटली तर पूर्वीच्या काळी जेव्हा लाईटं नव्हते, तर हे दिवेच प्रकाश म्हणून वापर केला जायचा. तर अशा वेळी वर्षातून 1 दिवस खास त्यांच्यासाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि थँकफुल असणं हेच काहीशी त्याच्यामागे कथा दडलेली असावी. तर हल्ली आपण ग्रेटफुल असणं, थँकफुल असणं याकडे खूप जास्त भर देत असतो. तर तसंच काहीसं या दिव्यांचं पण आहे, की एक आजच्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो, त्यांना नैवेद्य अर्पण करतो आणि जसं पूर्ण रूममध्ये जर अंधार असेल आणि एक दिवा जरी पेटवला आपण, तर संपूर्ण रूममध्ये त्याची जे उजेड असतो, तर तो पसरत असतो. तर तसंच काहीसं आपल्या आयुष्यात पण अंधाऱ्याकडून उजेडाकडे सुरू असणारा आपला हा प्रवास नेहमी असाच सुरू राहो, अशी आपण देवाकडे प्रार्थना करत असतो. आजची दीप अमावस्या संपल्यानंतर उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण म्हणजे भक्ती, श्रद्धा, निसर्ग आणि महादेवाची पूजा करण्याचा सुंदर महिना. श्रावण सुरू झाला की आपल्या घरामध्ये पुन्हा सण उत्सवांची लगबग सुरू होते. सोमवारची पूजा, नागपंचमी, मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, रक्षाबंधन, पोळा आणि असे भरपूर सण येतात. तर अशा पद्धतीने इथे मी जे 7 दिवे कणकेचे होते, तर त्याने देखील देवांना ओवाळून घेतलं आणि लास्टला लेकीला देखील ओवाळून घेतलं. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.